नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. तर बाजारातून नानकटाई आणणं आजपासून बंद करा. फक्त घरातील काही साध्या साहित्यापासून बनवा अशी खुसखुशीत बटरसारखी तोंडात विरघळणारी नानकटाई, की एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. नानकटाई परफेक्ट कशी बनवायची, काय चूक टाळायची, आणि 90% लोक तर एक चूक करतात, त्याने नानकटाईची रेसिपी फसते आणि नानकटाई व्यवस्थित बनत नाही. पण आज ती चूक मी व्यवस्थित सांगणार आहे. तर रेसिपी पूर्ण बघा. आवडली असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे अर्धा कप बेसन घ्यायचा आहे, 1 कप मैदा घ्यायचा, पाऊण कप रवा घ्यायचा. आता तुमच्या घरातील कुठलंही एखादं भांडं घ्या आणि त्याने तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता. पण मी ते कपाने घेतलेलं आहे. तर अर्धा कप बेसन, 1 कप मैदा, पाऊण कप रवा हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. पाहिजे तर याच्यात थोडीशी इलायची पावडरसुद्धा टाकू शकता. आता हे मिक्स करायचं आणि याला ठेवायचं साईडला. आणि इथे अर्धा कप तूप घ्यायचं किंवा मग बटर घ्यायचं किंवा मग डालडा घ्यायचा आणि याच्यामध्ये 1 कप पिठी साखर टाकायची. आता ते मी शूट केलं पण मोबाईल गरम झाला आणि ती क्लिपच डिलीट झाली, त्यामुळं मी तुम्हाला इथं दाखवू नाही शकले, त्याबद्दल क्षमा असावी. आता इथे ते सगळं छान असं मिक्स करून फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, 1 वाटी ठेवायची, झाकण ठेवून आपल्याला मिडियम गॅसवर गरम होण्याकरिता ती कढई ठेवायची आहे. आता इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे, ताट घेतलं आणि बघू शकता हे मिश्रण असं झालेलं आहे, जे मी याच्यामध्ये तूप साखर टाकून हे मिक्स केलेलं आहे. तर ते मी तुम्हाला दाखवू नाही शकले कारण ती क्लिप डिलीट झालेली आहे. तर अर्धा कप तूप घ्यायचं, सॉरी अर्धा कप तूप आणि 1 कप पिठी साखर. तुपात पिठी साखर टाकायची, छान मिसळून घ्यायचं 1 ते 3 मिनटं आणि त्यानंतर हे मिश्रण टाकायचं आणि नंतर अर्धा चम्मच बेकिंग पावडर, अर्धा चम्मच सोडा टाकायचा, छान असं मिक्स करायचं आणि 10 ते 12 मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर फ्रीजमधून काढल्यावर असं झालेलं आहे. आता इथे जर तुम्हाला वाटत असेल याचा असा गोल आपण लाडू बनवतो ना, त्यानुसार बनवून बघायचं आहे. जर येत नसेल तर थोडंसं तूप याच्यात टाकून तुम्ही मिक्स करून घेऊ शकता किंवा मग बटर टाकू शकता. आता बघू शकता अशा प्रकारे आपल्याला नानकटाई करायची आहे. पण इथे ना मी चपटी बनवली आहे. मी म्हटलं ना की 90% लोक एक चूक करतात, त्याने नानकटाई बरोबर येत नाही. तर आपल्याला इथे चपटी करायची नाही. मी ना पहिले 5 ते 6 नानकटाई अशा चपट्या करून घेतल्या होत्या आणि त्या चपट्या केल्यामुळं ना त्या पसरल्या आणि एकमेकाला जॉईंट झालेल्या आहेत. तर पुढे तुम्हाला दिसलंच ते काय झालेलं आहे. तर मी इथे 5 ते 6 नानकटाई अशा चपट्या करून घेतलेल्या आहेत. यानंतर मी दुसऱ्या पण दाखवणार आहे, ज्या की मी स्टार्टिंगला दाखवल्या होत्या, त्या एकदम परफेक्ट आलेल्या आहेत. तर तुम्ही ना याला इडलीचं भांडं असतं ना, त्यामध्ये सुद्धा बेक करू शकता किंवा मग आप्पे पात्रामध्ये सुद्धा बेक करू शकता किंवा मग मी जसं करत आहे ना कढईमध्ये त्यानुसार पण बेक करू शकता किंवा मग तुमच्याकडे जर अवन असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा बेक करू शकता. तर इथे आपल्याला असे गोळा करून घ्यायचा आणि याच्यावर बदाम किंवा पिस्ता किंवा मग असा मनुका ठेवायचा आणि या बटरच्या पेपरच्या ताटामध्ये ठेवून द्यायचं. आता मी ना इतक्या साऱ्या ठेवलेल्या आहेत ना, तर ही चूक आपल्याला टाळायची आहे. तर इथे कढई पण गरम झालेली आहे. आता हे ताट याच्यात असं ठेवून द्यायचं आणि 20 ते 25 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर ह्या नानकटाया बेक करून घ्यायच्या आहे. म्हणजे बेक करून घ्यायच्या. तर इथे 15 ते 20 मिनटानंतर बघू शकता एकूण बेकाला चिपकलेल्या आहे. तर हीच चूक आपल्याला टाळायची आहे. त्यासाठी काय करायचं, तर एकदाच लय साऱ्या नानकटाया नाही बनवायच्या. असं अंतर ठेवून म्हणजे ताटामध्ये अंतर ठेवूनच आपल्याला लांब लांब अशा ठेवायच्या आहेत आणि ताट छोटं मोठं कसं असेल ना त्यानुसारच इथं ठेवायच्या आहेत. मी पहिले खूप साऱ्या ठेवल्या होत्या, त्यामुळे त्या एकमेकाला चिपकल्या आणि त्या फुगल्या नाही. पण त्या पण चवीला अशाच झालेल्या आहेत. फक्त एवढंच आहे की अशा दिसायलाही अशा नाही झाल्या त्या आणि थोड्याशा पसरट झालेल्या आहेत. कारण मी त्याला चपटं बनवलं होतं आणि एकाच ताटामध्ये भरपूर ठेवल्या होत्या. पण तुम्ही असं न करता 4 ते 5च ठेवा आणि असे गोल गोळेच बनवा, म्हणजे चपट्या बनवू नका. तर इथं ह्या पण मी 25 ते 20 मिनटं बेक करून घेतल्या. आता ह्या पहिल्या बनवलेल्या बघा, ह्या पण टेस्टला तशाच आहेत, फक्त दिसायला थोड्याशा वेगळ्या दिसत आहेत. आणि
याला चपटं बनवलं होतं, याच्यामुळे याचं बिस्किटसारखा आकार आलेला आहे आणि ह्या दिसत आहेत असली नानकटाई. बघू शकता. तर कमीत कमी साहित्यात, कमीत कमी वेळात आपण बाजाराहून नानकटाई न आणता आता तुम्ही घरीच असं बनवून बघा. खूप लवकर होतात आणि टेस्टी पण होतात आणि आपण घरी बनवतो तर आपल्याला माहिती असतं किती आपण शुद्धतेने बनवतो. तर बाहेर कसं भेटतं म्हणजे कसं बनवतात काय आपल्याला काही माहिती नसतं. तर आता कधीही नानकटी खायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी बनवून खाऊ शकता. तर खूप टेस्टी झालेले आहेत. मी सुद्धा पहिल्यांदाच बनवले आहेत, पण मला विश्वास बसत नव्हता की इतक्या छान होतात नानकटाया घरी. तर नानकटाया रेसिपी रेडी आहे आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.